ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुकदेव परीक्षिताला सप्त पाताळांचं वर्णन करून सांगतायत. पहिला प्रथम म्हणाले, पहिला जो लोक आहे पृथ्वीच्या खालचा त्याला अतल लोक असं म्हणतात. आणि इथे मय नावाचा जो दैत्य आहे त्याचा मुलगा बल हा असुर भावाने राहतो. ह्या बलानं 96 प्रकारच्या माया निर्माण केलेल्या आहेत. आणि त्यातल्या काही काही तर मायावी गोष्टी अशा आहेत की आज सुद्धा त्यातल्या कोणाला साधणं शक्य नाहीये. ह्या बलानं एकदा मोठी जांभई दिली आणि त्यावेळेला त्याच्या मुखातून तो जो वायू बाहेर पडला असेल जांभई देताना, स्वैरिणी, कामिनी आणि पुंशली अशा 3 प्रकारच्या स्त्रिया उत्पन्न झाल्या. स्वैरिणी याचा अर्थ आहे जी केवळ आपल्याच जाती वर्णाच्या पुरुषांबरोबर रत होते, रममाण होते, समागम करते. कामिनी नावाची जी स्त्री आहे, प्रकारची स्त्री आहे, ती अन्य वर्णातल्या पुरुषांशी सुद्धा रममाण होते, समागम करते. आणि पुंशली या प्रकारची जी स्त्री आहे ही अत्यंत चंचल स्वभावाची असून कुठल्याही प्रकारच्या पुरुषाशी ती रत होऊ शकते, रत होते. आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या त्या लोकांमध्ये राहणारे जे पुरुष आहेत त्यांना हाटक नावाचं एक पेय पाजतात की ते प्यायल्यानंतर समागमासाठी, संभोगासाठी पुरुष समर्थ होतो, सिद्ध होतो, ताकदवान होतो. आणि मग असं मद्य त्यांना पाजल्यानंतर आपल्या नाना प्रकारच्या शृंगारांनी, हावभावांनी, प्रेमळ हसण्यानं, प्रेमालापांनी किंवा आलिंगनादी गोष्टींनी त्या स्त्रिया त्या पुरुषांशी दीर्घकाळ रमण करतात. आणि हा हाटक नावाचा रस प्यायल्यानंतर मनुष्य इतका मदांध होतो की जणू काही आपल्याला 10,000 हत्तींचं बळ प्राप्त झालंय असं त्याला वाटतं. आणि मी ईश्वरच आहे, मी सिद्ध आहे अशा प्रकारच्या बठाया तो त्या रमणींसमोर मारत असतो. ह्या अतळाच्या खाली वितल नावाचा लोक आहे. तिथे भगवान हाटकेश्वर या रूपातले भगवान शंकर आपल्या पार्षद भूतगणांच्या बरोबर राहतात. आणि प्रजापतींनी सांगितल्याप्रमाणे सृष्टीच्या वाढीसाठी भवानीसह म्हणजे आपल्या पत्नीसह ते तिथे विहार करत असतात. भव आणि भवानी किंवा हाटकेश्वर भगवान आणि त्यांची पत्नी भवानी ह्या दोघांच्या तेजामुळं तिथे हाटकी नावाची एक श्रेष्ठ अशी निर्माण झाली. आणि त्या नदीच्या पाण्यावरनं वाहणारा जो वायू आहे त्या वायूतून निर्माण झालेला अग्नी अतिशय उत्साहानं ते पाणी तो पितो. आणि त्या पाण्याचा चूळ भरून तो जेव्हा बाहेर टाकतो अग्नी, तेव्हा त्याच्यातून हाटक नावाचं सोनं बाहेर पडतं. आणि हे सोनं निरनिराळ्या अलंकारांसाठी वापरून तिथले जे दैत्य राजा आहेत ते आपल्या अंतःपुरातल्या स्त्रियांना, पुरुषांना सगळ्यांना धारण करायला देतात. वितलाच्या खाली सुतल नावाचा लोक आहे. आणि तिथे महायशस्वी अत्यंत पवित्र कीर्ती असा विरोचनाचा मुलगा बली राहतो. भगवंतानी इंद्राचं प्रिय करण्याच्या दृष्टीनं अदितीच्या गर्भामध्ये बटू वामन रूपामध्ये अवतीर्ण होऊन जे काम केलं त्या कामाचा पुढचा परिणाम म्हणजे हा बळी आहे. कारण
दानवांनी जेव्हा देवांचा पराभव केला आणि अदितीला अतिशय वाईट वाटलं. हा सगळा कथाभाग पुढे 8व्या स्कंधामध्ये येणार आहे. आणि अदितीने जेव्हा भगवंताची प्रार्थना केली त्यावेळेला भगवंतानी अदितीच्या गर्भामध्ये वामन रूपामध्ये अवतार घेतला आणि ह्या वामनानं, बटू वामनानं बळीकडनं तिन्ही लोक श्रीपादभूमी भिक्षा मागण्याच्या मिशानं काढून घेतले. आणि ह्या वामनाच्याच भगवंताच्याच कृपेनं ह्या बळीचा या वितल लोकामध्ये प्रवेश झाला. ह्या वितल लोकामध्ये बळीच्या वाट्याला ज्या प्रकारची उत्कृष्ट अशी संपत्ती प्राप्त झाली तशी संपत्ती साक्षात इंद्राकडे सुद्धा नाही. आणि म्हणून ते त्याच पूज्यतम अशा भगवंताच्या साधनेत रममाण असतात. आपलं जे नित्य नैमित्तिक धर्माचरण आहे ते व्यवस्थित आचरत असतात, भगवंताची आराधना करतात. आणि आज सुद्धा ते तिथे अत्यंत निर्भयपणे वावरत आहेत. शुकदेव राजा सांगतात, राजा संपूर्ण जीवांचे नियंता असलेले आणि आत्मस्वरूप असलेले परब्रह्म परमात्मा भगवान वासुदेव ह्यांना ज्या भक्तीनं, भक्तिभावानं, श्रद्धेनं, आदरानं त्यांनी भूमी दिली त्याचा परिणाम किंवा त्याचं प्रतिदान म्हणून वितलामध्ये बलीला आणून ठेवलं. हे काही मुख्य फळ नव्हे. बलीला सुतल लोकातलं ऐश्वर प्राप्त झालं, पण हे ऐश्वर अनित्यच आहे. पुढच्या कल्पामध्ये बली इंद्र होणारच आहे. म्हणजे इथलं सुतलातलं ऐश्वर त्याला सोडावं लागणारच आहे. त्यामुळे हे ऐश्वर अनित्य आहे. पण त्यांनी जे भूमिदान दिलं हे भूमिदान म्हणजे साक्षात मोक्षाचं द्वार आहे. एरवी सामान्यपणे शिंकणं, पडणं किंवा घसरणं अशा वेळेला विवश होऊन सुद्धा एकदा जरी भगवंताचं नाम घेतलं तरी माणसं चटकन कर्मबंधनातून मुक्त होतात. पण खरे ते मुमुक्षु लोक आहेत हे ह्या कर्मबंधनाचं योग साधनादी अन्य उपायांमुळे जरी बंधन सुटलं तरी सुद्धा अशा प्रकारचा आश्रय ते घेत नाही. त्यांना सुतळाची सुद्धा किंमत नसते. आणि म्हणून आपले जे संयमी भक्त आणि ज्ञान्यांना स्वस्वरूप प्रदान करणारे समस्त प्राण्यांचा आत्मा असलेले भगवान वासुदेव त्यांना आत्मभावानं त्यांनी जे भूमिदान केलं त्याचं फळ सुतलामध्ये त्या बलीला आणून ठेवणं हे निश्चित नाही. भगवंतानं जर बळीला त्यांनी केलेल्या सर्वस्व दानाच्या मोबदल्यात आपली विस्मृती घडवून आणणारा हा असा मायामय भोग आणि ऐश्वर्य जर दिला असेल तर तो की भगवंताचा बळीवर खराखोरा अनुग्रह नव्हे. ज्या वेळेला कोणताही उपाय शिल्लक नव्हता, कारण देवांची परिस्थिती अशी होती की त्यांना दैत्यांवर कुठल्याही प्रकारे विजय प्राप्त करणं शक्य नव्हतं, इतके ते दुर्बळ झालेले होते. आणि दैत्यांनी स्वर्गावर आपलं राज्य पक्क केलेलं होतं. त्यावेळेला याचना हा एकच मार्ग उरतो. आणि म्हणून अशी याचना करण्यासाठी भगवंतानी बटू वामनाचं रूप धारण केलं.
आणि त्याच्याकडचं सगळं त्याचं सर्वस्व त्याने हरण केलं आणि केवळ त्याचं म्हणून म्हणता येईल असं शरीर त्याच्याजवळ ठेवलं. त्यावेळेला मग वरुणाच्या पाशांमध्ये ते शरीर बांधून पर्वताच्या गुहेमध्ये जेव्हा त्याला नेऊन ठेवलं तेव्हा हा बली म्हणायला लागला की ऐश्वर्यशाली इंद्र विद्वान असून सुद्धा आपला जो खरा स्वार्थ आहे तो सिद्ध करण्यात यशस्वी झाला नाही, त्याच्याजवळ ते कौशल्य नाही, ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. ह्यानं संमती घेण्यासाठी अनन्य भावानं बृहस्पतींना आपला मंत्री बनवला आणि नंतर त्यांचीच अवहेलना करून ह्यानं श्री भगवान विष्णूंचा दास्य भाव न मागता सुद्धा मला त्यांनी दिला. हे तिन्ही लोक तर केवळ एका मन्वंतरापर्यंतच राहणारे आहेत की जो अनंताच्या काळाचा एक अवयव मात्र आहे, भाग आहे. भगवंताच्या किंकरांच्या पुढे ह्या तुच्छ भोगांची काय किंमत असणार आहे. ह्या बळीनं आणखीन सुद्धा काही उद्गार काढलेत, ते काय होते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.